नमस्कार. आज आपण मी नास्तिक का आहे हा भगतसिंग यांचा वैचारिक लेख बघणार आहोत. परिचय. भगतसिंग किशनसिंग संधू 1907-1931. स्वातंत्र्य योद्धा, क्रांतिकारक, समतावादी, धर्मनिरपेक्षक, नास्तिक, विचारवंत, हुतात्मा भगतसिंग यांच्याविषयी भारतासह जगाला प्रचंड आदर आणि आकर्षण आहे. भारतीय सशस्त्र क्रांतीचा सरदार अशी भगतसिंगांची ओळख आहे. भगतसिंग तरुण वयातच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी सहकाऱ्यांसह स्थापन केलेल्या संघटनेचे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असे होते. सायमन कमिशनचा निषेध करण्यासाठी 17 नोव्हेंबर 1928 रोजी झालेले भारतीयांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या लाठीमारात थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय जखमी झाले आणि वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या दुःखद घटनेनंतर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू यांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा कारस्थानाचा मुख्य सूत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्कॉटऐवजी सँडर्स हा पोलीस अधिकारी मारला गेला. या घटनेनंतर भगतसिंग भूमिगत झाले. त्यांनी आग्रा, लाहोर इथे बॉम्ब कारखाने सुरू केले. पुढच्या वर्षी 8 एप्रिल 1929 रोजी ट्रेड डिस्प्यूट व पब्लिक सेफ्टी या 2 अन्यायकारक विधेयकांचा निषेध करण्यासाठी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेच्या सभागृहात बॉम्बस्फोट केले आणि ब्रिटिश हुकुमशाही विरोधात जोरदार निषेध नोंदवला. यानंतर भगतसिंगांना अटक केली गेली. न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावली गेली. 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. भगतसिंगाच्या विद्रोहाला विधायक विचारांची दूरदृष्टी होती. समाजवादी, धर्मनिरपेक्षक भारत हे भगतसिंगांचे स्वप्न होते. भगतसिंगाचे क्रांतीचे तत्त्वज्ञान हे विद्रोहाचे आणि उद्याच्या सुंदर भारताचे स्वप्न होते. भगतसिंगांनी आपल्या 23 वर्ष 5 महिने 23 दिवसांच्या युलाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टोपण नावांसह भगतसिंग या नावानेही मौलिक असे लेखन केले. व्हाय आय एम ॲन एथिस्ट या छोटेखानी पुस्तिकेत आपण नास्तिक का आहोत याबाबत त्यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे. भगतसिंगांनी पुस्तिका दिनांक 5 व 6 ऑक्टोबर 2030 रोजी लाहोर तुरुंगात लिहिली. नंतर ती गुप्तपणे त्यांच्या वडिलांकडे म्हणजे सरदार किशनसिंगांकडे दिली. लाला लजपतराय संस्थापक होते. त्या द पीपल या साप्ताहिकाच्या जून 1931 अंकात हा दस्तऐवज सरदार किशनसिंगांनी प्रथम छापला. त्यानंतर दक्षिण भारतात पेरियार यांनी कुडई आरसू या आपल्या पत्रिकेत या लेखाचा तमिळ अनुवाद 1933 मध्ये प्रकाशित केला. नंतर काही वर्षांनी या पुस्तिकेचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. प्रस्तुत लेख लोकवाङ्मय गृहाने जून 1995 मध्ये प्रकाशित केलेल्या मी नास्तिक का आहे या मराठी पुस्तिकेतून घेतला आहे. या पुस्तिकेला मार्क्सवादी विचारवंत आणि इतिहासतज्ज्ञ डॉ. बिपिनचंद्र यांची प्रस्तावना आहे. या लेखात भगतसिंग यांनी आपल्या नास्तिक विचारांचे विश्लेषण केले आहे. एक नवीनच प्रश्न उभा राहिला आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईखोरामुळे नाकारतो आहे का? या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. पण काही मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्षात आले की या माझ्या मित्रांना मी तरी त्यांना मित्र मानतो. माझा जो काही थोडासा सहवास मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे की देवावरचा अविश्वास हा माझा जरा अतिरेकीपणाचा आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उधळपणा व दाखवेगिरी एवढीच आहे. एकूण ही समस्या तशी गंभीर आहे. मनुष्य स्वभावातल्या या दोषास्पद प्रवृत्तीपासून मी पूर्णपणे मुक्त आहे. अशी बडाही मी मारत नाही. मी माणूस आहे, बस, याहून जास्त काही नाही. तसला काही दावाही मी करत नाही आणि कोणीही असा दावा करू शकत नाही. माझ्यातही ही उणीव आहे. पोकळ एठ हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्यांत मी एकाधिकारशहा म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बी.के. दत्त हे सुद्धा कधीकधी मला तसे म्हणत. काही प्रसंगी तर जुलमी सत्ताधीश म्हणूनही नकळत माझी मते दुसऱ्यांवर लादतो व माझे निर्णय मान्य करून घेतो. त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही. हे सर्व म्हणजे कदाचित अहमन्यता असेल. इतर लोकप्रिय मतप्रवाहांच्या तुलनेत आपला पंथ जितका व जसा वेगळा आहे तितक्या प्रमाणात माझ्यात गर्विष्ठपणा आहे. पण तो व्यक्तिगत स्वरूपाचा नाही. कदाचित तो आपल्या श्रद्धेविषयीचा योग्य अभिमान असेल व त्याला गर्विष्ठपणा म्हणता येणार नाही. एड किंवा अगदी
काटेकोरपणे सांगायचे झाले तर अहंकार हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिककडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत आलो आहे. या प्रश्नाची मी इथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की अहमन्यता आणि पोकळ एट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गैरवाजवी अभिमान किंवा फुकटचा गर्विष्ठपणा. ह्या गोष्टी देवावर विश्वास ठेवण्याच्या माणसाच्या वाटेत अडथळा होऊच कशा शकतात हे मला खरोखरच उमजत नाही. लायकी नसूनही किंवा त्यासाठी खरे म्हणजे मूलभूतरित्या आवश्यक असणारे गुण अंगी नसूनही जर मला काही प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली असेल तर एखाद्या खऱ्या थोर माणसाची थोरवी मी नाकारू शकतो एवढे समजण्यासारखे आहे. परंतु देवावर विश्वास ठेवणारा मनुष्य त्याच्या अंगच्या दाखवेगिरीमुळे असा विश्वास ठेवणे कसे काय थांबू शकतो? हे दोनच प्रकारे होऊ शकते. त्या माणसाने स्वतःलाच ईश्वराचा प्रतिस्पर्धी म्हणून समजायला सुरुवात केली तर किंवा तो स्वतःलाच ईश्वर समजू लागला तर. पण दोन्ही प्रकारात तो खराखुरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या प्रकारात तो प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारत देखील नसतो. दुसऱ्या प्रकारातही निसर्गातल्या घडामोडींचे नियंत्रण करणारे पडद्यामागचे एक चैतन्य स्वरूपी अस्तित्व तो मान्य करतो. तो स्वतःलाच ही श्रेष्ठ शक्ती समजतो की अशी शक्ती स्वतःपेक्षा वेगळी कोणी दुसरी आहे असे मानतो. हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. मूळ प्रवृत्ती त्यात आहेत, त्याचा विश्वास आहेच. तो कोणत्याही प्रकारे नास्तिक नाही. आता माझेच घ्या. मी यांपैकी पहिल्या प्रकारातही मोडत नाही किंवा दुसऱ्या प्रकारातही नाही. सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्वच मी मुळात नाकारतो. मी ते का नाकारतो हे नंतर बघू. येथे मला ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे आहे की नास्तिकतेची शिकवण अंगीकारण्यास पोकळ गर्विष्ठपणाने मला उद्युक्त केलेले नाही. मी स्वतःच ती सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा तिचा प्रतिस्पर्धी वा अवतार नाही. एक गोष्ट आता निश्चित आहे की अशा प्रकारच्या विचारसरणीकडे मी वळण्यास स्वतःचा खोटा बडेजाव कारणीभूत नाही. हा आरोप खोटा आहे हे साबित करण्यासाठी आपण वस्तुस्थिती पडताळून पाहू. या माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी मला मिळालेल्या अवाजवी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्याचे म्हणणे बरोबर आहे का ते आपण पाहूया. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण जेव्हा मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबवले होते. नास्तिककडे वळू शकले असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होता तरीही मी कधी अभ्यासू किंवा चमकणारा मुलगा नव्हतो. ज्याला एट म्हणतात अशा प्रकारची भावना निर्माण होण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्यक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता अशा शामळू व बुजऱ्या वृत्तीचा मी मुलगा होतो. आणि त्या काळात मी संपूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काही असो पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या DAV शाळेत गेलो आणि 1 वर्ष मी तेथल्या वसतिगृहात राहिलो. तेथे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेव्यतिरिक्त मी तासनतास गायत्री मंत्रपठण करत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहे. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्फूर्ती मला त्यांच्या शिकवणीतूनच मिळाली. पण ते नास्तिक नाही, ते कट्टर आस्तिक आहेत. रोज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अशा प्रकारे मी लहानाचा मोठा झालो. असहकाराच्या दिवसात मी नॅशनल कॉलेजात जाऊ लागलो. उदारमतवादाला अनुसरून विचार करणे, देव किंवा धार्मिक प्रश्नांबाबत चर्चा करणे व त्यांच्यावर टीका करणे हे मी तेथेच सुरू केले. पण तरीही मी श्रद्धावान आस्तिक होतो. त्या वेळे पावेतो मी केस न कापता ते लांब राखण्यास सुरुवात केली होती. परंतु पौराणिक गोष्टी किंवा शीख व इतर कोणत्याही धर्माच्या शिकवणीवर माझा कधी विश्वास बसला नव्हता. पण देवावरच्या अस्तित्वावर माझा पक्का विश्वास होता. पुढे मी क्रांतिकारी पक्षात सामील झालो. सर्वात आधी मी ज्याच्या सानिध्यात आलो त्या आमच्या नेत्याची देवाबद्दल पक्की खात्री नसली तरी तो देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकत नसे. माझ्या देवाविषयीच्या सततच्या चौकशांवर तो म्हणत असे, जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्रार्थना करत जा. आता हे म्हणजे नास्तिकता, उणे ते मत म्हणून अंगीकारण्यास लागणारे धैर्य होय.
मी ज्याच्या सहवासात आलो तो दुसरा नेता कट्टर आस्तिक होता. त्याचा नामोल्लेख करायचा तर ते म्हणजे कराची कटासंबंधी आता जन्मठेपेची शिक्षा भोगत असले आदरणीय कॉम्रेड शशींद्रनाथ सन्याल. बंदी जीवन किंवा तुरुंगातील जीवन या त्यांच्या सुप्रसिद्ध एकमेव पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानापासून देवाची थोरवी आवेशाने गायलेली आहे. त्या सुंदर पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या शेवटच्या पानावर वेदांत निष्ठेशी सुसंगत अशा स्तुती सुमनांचा देवावर केलेला वर्षाव हा त्यांच्या गूढवादी विचारांचा एक सहज लक्षात घेण्याजोगा भाग आहे. 28 जानेवारी 1925 रोजी हिंदुस्थानभर वाटली गेलेली क्रांतिकारी पुस्तिका ही सुद्धा त्यांच्या लेखणीतूनच उतरलेली आहे, असे सरकारी बाजूचे म्हणणे आहे. आता गुप्त संघटनेच्या कामात नेहमी प्रमुख नेता आपली स्वतःचीच मते मांडतो व जवळच्या लोकांना ती मान्य करावीच लागतात. कार्यकर्त्याचे त्याविषयी मतभेद असले तरी त्यांना नेत्याच्या मतांना मूकपणे संमती द्यावी लागते. त्या पुस्तिकेतील एक संपूर्ण परिच्छेद देवाची थोरवी, त्याची विश्वक्रीडा आणि अगाध लीला यावर आहे. हे सर्व म्हणजे गूढवाद आहे. एकूण सांगायचे काय तर क्रांतिकारी पक्षात ईश्वरावरचा अविश्वास ही कल्पना मुळीच रुजलेली नव्हती, हेच मला दाखवायचे होते. चारही सुप्रसिद्ध काकोरी क्रांतिवीरांनी त्यांचा शेवटचा दिवस ईश्वराच्या प्रार्थनेत घालवला. रामप्रसाद बिस्मल हा सनातनी आर्यसमाजी होता. समाजवाद आणि साम्यवादाच्या क्षेत्रात खूप अभ्यास असूनही राजन लाहिरी हा उपनिषदे व गीतेतील स्तोत्रे पठण करण्याची आपली इच्छा आवरू शकला नाही. त्यांच्यातला एक मनुष्य मी पाहिला आहे की ज्याने कधीही प्रार्थना केली नाही आणि तो म्हणत असे, तत्त्वज्ञान ही माणसातला दुबळेपणा व त्यांच्या ज्ञानाची मर्यादा यांची निष्पत्ती आहे. हा माणूससुद्धा आज जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, परंतु तो सुद्धा देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकला नाही. तोपर्यंत मी फक्त एक स्वप्नाळू आदर्शवादी क्रांतिकारक होतो. त्यावेळ पावतो आम्ही फक्त अनुयायी होतो. सर्व जबाबदारी स्वतः पेलण्याची वेळ आमच्यावर त्यानंतर आली. अपरिहार्य अशा दडपशाहीमुळे पक्षाचे अस्तित्वच मुळी काही काळ अशक्य वाटू लागले होते. उत्साही कॉम्रेड्स नव्हे तर नेतेच आम्ही हेटाळणी करू लागले. एखाद्या दिवशी आमच्या स्वतःच्या कार्यक्रमाच्या व्यथेची मला सुद्धा खात्री पटणार की काय अशी भीती मला काही काळ वाटायची. ती वेळ म्हणजे माझ्या क्रांतिकारक आयुष्यातला निर्णायक क्षण होता. महत्त्वाचे वळण होते. अभ्यास कर अशी हाक माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली. प्रतिस्पर्ध्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला तोंड देता येणे शक्य व्हावे म्हणून अभ्यास कर. तुझ्या निष्ठेच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी भरभक्कम दारुगोळा जमवण्याकरिता अभ्यास कर. मी अभ्यासाला सुरुवात केली. माझ्या सुरुवातीच्या श्रद्धा व ठाम मते यात त्यानंतर ठळक बदल झाले. आमच्या आधीच्या लोकांचा फक्त हिंसक कृतींवर भर होता. त्या स्वप्नाळूपणाची जागा गंभीर विचाराने घेतली. गूढवाद आणि अनढी निष्ठा विरुन गेली. वास्तववाद ही आमची निष्ठा बनली. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करणे योग्य ठरेल व अहिंसा हे लोकचळवळीसाठी अपरिहार्य धोरण ठरेल हे सर्व कार्यपद्धतीविषयी झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आदर्शासाठी आम्ही लढत होतो त्याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना आली. त्या काळात प्रत्यक्ष कृतींच्या क्षेत्रात फारसे काम नसल्यामुळे जगातल्या इतर क्रांत्यांमधल्या आदर्शाचा अभ्यास करायला मला भरपूर वेळ मिळाला. अराजकवादी नेता बाकुनिन याच्याबद्दल मी अभ्यास केला. साम्यवादाचा जनक मार्क्स याबद्दल काही वाचले. स्वतःच्या देशात यशस्वीपणे क्रांती घडविणारा लेनिन, ट्रॉट्स्की व इतर यांच्याबद्दलही बरेचसे वाचले. ते सर्व नास्तिक होते. सलग ग्रंथाच्या रूपात लिहिलेली नसले तरी बाकुनिनचे गॉड अँड स्टेट ईश्वर आणि शासनसत्ता हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा उद्बोधक अभ्यास आहे. त्यानंतर सोहम स्वामींचे कॉमन सेन्स या नावाचे पुस्तक माझ्या पाहण्यात आले. ते पुस्तक फक्त गूढवादी नास्तिकच्या प्रकारात मोडणारे आहे. या विषयात मला सर्वात जास्त आस्था वाटू लागली. 1926 सालच्या शेवटी विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्याचे नियंत्रण करणाऱ्या अशा सर्वश्रेष्ठ ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या फोलपणाविषयी माझी खात्री झाली. माझी धार्मिक श्रद्धा मी दूर फेकली. मी याबद्दल उघड बोलू लागलो. माझ्या मित्रांशी या विषयावर चर्चा करायला सुरुवात केली. मी नंबर 1चा नास्तिक बनलो. पण त्या सर्वांचा नेमका अर्थ काय याची चर्चा नंतर करू. 1927च्या मे मध्ये मला लाहोर येथे अटक झाली. त्या अटकेने मला आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस माझ्या मागे आहेत या गोष्टीची मला कल्पना नव्हती. एका बागेतून जाताना अचानकपणे पोलिसांनी घेरल्याचे माझ्या ध्यानात आले. त्या प्रसंगी मी अत्यंत शांत होतो याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. कसलीही संवेदना किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वे पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला संबंध महिन्याचा काळ कंठायचा होता.
बरेच दिवस पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्या चालण्यावरून मी तर्क केला की काकोरी पक्षाची आणि इतर क्रांतिकारक कार्याशी असलेल्या माझ्या संबंधाविषयी त्यांना काही माहिती मिळाली होती. त्यांनी मला सांगितले की काकोरी खटल्याची सुनवाई चालू असताना मी लाहोरमध्ये होतो. मी त्यांच्या सुटकेसाठी सल्लामसलत करून एक योजना आखली होती. त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही बॉम्ब हस्तगत केले आणि चाचणी घेण्यासाठी 1926 साली दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीत त्यातला एक फेकला. त्यांनी मला हे सुद्धा सांगितले की माझ्या भल्यासाठी जर मी क्रांतिकारक पक्षाच्या हालचालींवर प्रकाश टाकणारे काही निवेदन देऊ शकलो तर मला शिक्षा होणार नाही, उलट मला मुक्त केले जाईल आणि कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून उभे देखील न करता सोडून देऊन मला इनाम दिले जाईल. त्यांच्या या सूचनेला मी हसलो. तो सर्व भंकपणा होता. आमच्यासारख्या कल्पना बाळगणारी माणसे आपल्याच निष्पाप माणसांवर बॉम्ब फेकत नसतात. एक दिवस सकाळीच त्या वेळचा गुप्तचर खात्यातला प्रमुख वरिष्ठ अधिकारी न्यूमॅन माझ्याकडे आला. बऱ्याच सहानुभूतीपूर्वक बोलल्यानंतर त्याच्या दृष्टीने एक अत्यंत दुःखद अशी बातमी त्याने मला सांगितली. मी जर त्यांनी मागितल्याप्रमाणे निवेदन दिले नाही तर काकोरी प्रकरणात बादशहाविरुद्ध युद्ध चालवण्याच्या कटाबद्दल आणि दसरा बॉम्बस्फोटातल्या निर्घृण हत्येबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल. त्याने मला आणखी असेही सांगितले की गुन्हा साबित करून मला फाशी देण्याइतपत पुरावा त्यांच्यापाशी आहे. मी जरी निरपराध होतो तरी तेव्हा माझी खात्री होती की मनात आणले तर पोलीस त्यांना हवे ते करू शकत होते. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे 2 वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त स्वास्थ्य व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो की अशा कठीण प्रसंगी देखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणत्याच क्षणी केली नाही. म्हणजेच मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही काहीच साधी गोष्ट नव्हती. श्रद्धा संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहुना या गोष्टी सुखावह सुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो. त्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानामध्ये फक्त स्वतःच्याच पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व जर असेलच तर पार वितळून जातो आणि माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुतकारू शकत नाही. आणि जर त्याने असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजेत की त्याच्याकडे केवळ पोकळ डौल नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्याची माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. मी माझ्या ध्येयासाठी माझ्या प्राणांचा त्याग करत आहे. याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? देवावर विश्वास ठेवणारा एखादा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल. एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या अपेक्षांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात जे ऐश्वर्य भोगायला मिळेल त्याची स्वप्ने पाहत असेल. पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मनोभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी काढली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा यांचा तेथेच अंत होईल. बस इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्य दिव्य यश न मिळालेले एक संघर्षाचे थोड्या दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता तेथे इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. ज्या दिवशी असे अगणित स्त्री पुरुष आपल्याला आढळतील की जे मानवजातीची सेवा व यातनाग्रस्त मानवाची मुक्ती सोडून दुसऱ्या कशाही करता आयुष्य वाहू शकणार नाही, तो दिवस स्वातंत्र्य युगाची नांदी ठरेल. या जन्मी किंवा पुढच्या जन्मी राजा होण्याची वा इतर कोणती किंवा मृत्यूनंतर स्वर्गात मिळणाऱ्या ऐश्वर्यभोगाची अपेक्षा न ठेवता मानवजातीच्या मानेवरील गुलामगिरीचे जू उलथून टाकण्यासाठी आणि स्वातंत्र्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी जुलमी सत्ताधीशांना व पिळवणूक करणाऱ्यांच्या सत्तेला आव्हान देण्याचा हा मार्ग चोखळण्याची स्फूर्ती त्यांना मिळेल. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिशः दृष्टीने हा मार्ग धोक्याचा आहे, परंतु त्यांच्या उदात्त वृत्तीला हाच एकमेव गौरवास्पद मार्ग आहे. म्हणून त्या मार्गावर ते पावले उचलीत. आपल्या उदात्त ध्येयाबद्दल त्यांचा अभिमान म्हणजे पोकळ दिमाख आहे असा गैरसमज करून घ्यायचा काय?
अशी नित्य पदवी त्यांना बहाल करायला कोण धजेल? अशा माणसाला मी मूर्ख तरी म्हणेन किंवा चमचा तरी म्हणेन, पण त्याला आपण क्षमा करू, कारण या माणसाच्या हृदयात उसळणाऱ्या भावनांची व उदात्त उर्मीची तीव्रता तो समजूच शकत नाही. त्याचे हृदय हे फक्त एक मांसाचा गोळा झालेले असते. त्याची दृष्टी अधू बनलेली असते आणि दुसऱ्या कोणत्या तरी हितसंबंधाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसलेले असते. स्वतःच्या पायावर उभे राहणे हे नेहमीच ऐट म्हणून समजले जाण्याची शक्यता असते. हे दुःखद अन किंवा येण्यासारखे आहे, पण त्याला इलाज नाही. तुम्ही जेव्हा प्रचलित असलेल्या श्रद्धेला विरोध करता, तुम्ही जेव्हा एखाद्या थोर विभूतीवर व नेत्यावर टीका करता, तेव्हा तुमच्या युक्तिवादाच्या सामर्थ्यामुळेच तुम्ही गर्विष्ठ आहात अशी निंदानलस्ती करणे अनेकांना भाग पडते, कारण ती विभूती टीका करण्यापलीकडे आहे. तिचे काहीच कधी चूक असू शकत नाही असा सर्वसाधारण समज असतो. हे सर्व मनाच्या साचलेपणामुळे असते. टीकात्मक दृष्टी आणि स्वतंत्र विचार करणे या दोन गुणांविषयी कोणीही खरा क्रांतिकारक होऊ शकत नाही. महात्माजी थोर आहेत म्हणून त्यांच्यावर कोणी टीका करू नये. त्यांना उच्च स्थान मिळाले आहे म्हणून ते जे म्हणतील, मग ते राजकारण किंवा धर्माच्या बाबतीत असो किंवा अर्थशास्त्र अन नीतिशास्त्राबाबत असो, ते बरोबरच आहे. तुम्हाला पटो किंवा न पटो, तुम्ही म्हणायला हवे, होय होय, हे सत्य आहे. ही मनोवृत्ती कधीच विकास घडायला पोषक असत नाही, किंबहुना ती प्रतिगामी आहे. आपल्या वाडवडिलांनी सर्वश्रेष्ठ ईश्वरावरील श्रद्धा निर्माण करून जोपासून ठेवली आहे. म्हणून जो कोणी या श्रद्धेच्या खरेपणाला आव्हान देईल किंवा त्या सर्वश्रेष्ठ शक्तींच्या अस्तित्वाबद्दल शंका घेईल, तो धर्मभ्रष्ट नीच गणला जाईल. जर प्रतिवाद करून खोडून न काढता येण्या इतपत त्याचा युक्तिवाद भक्कम असेल आणि ईश्वराच्या कोपाने त्यांच्यावर काही आपत्ती कोसळेल अशी धमकी देऊन घाबरता न येण्या इतपत त्याचे मन खंबीर असेल, तर त्याची गर्विष्ठ म्हणून नालस्ती केली जाते आणि त्याची वृत्ती बळाईखोराची ठरवली जाते, तर मग या निष्फळ चर्चेत वेळ का घालवायचा? या सर्व गोष्टी संबंधी वादविवाद का करायचा? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे प्रथमच आज उपस्थित झाला आहे आणि प्रथमच इतक्या सडेतोडपणे हाताळला जात आहे. म्हणून ही दीर्घ चर्चा आवश्यक आहे. पहिल्या प्रश्नाचा विचार करता मला वाटते की पोकळ ऐटीमुळे मी नास्तिककडे वळलो नाही, हे मी स्पष्ट केले आहे. माझा युक्तिवाद पटणारा आहे किंवा नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे, मी नव्हे. मला ठाऊक आहे की सध्याच्या माझ्या परिस्थितीत माझी जर देवावर श्रद्धा असती तर माझे आयुष्य सुसह्य झाले असते. माझ्या मनावरचा भार कमी झाला असता. उलट देवावर विश्वास नसल्याने परिस्थिती जास्तच बिकट, रुक्ष आणि असह्य झाली आहे. थोड्याशा गूढवादाच्या स्पर्शाने ती काव्यमय झाली असती, पण माझ्या प्राक्तनाला सामोरे जाताना अशा प्रकारच्या कोणत्याही मादक कैफाची मदत मला नको आहे. मी वास्तववादी आहे. बुद्धीच्या जोरावर मला माझ्यातल्या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करायची आहे. हे करण्यात मला नेहमीच यश मिळाले आहे असे नाही, पण प्रयत्न करणे, धडपडणे हे माणसाचे कर्तव्य आहे. यश हे योगायोगावर व आजूबाजूची परिस्थिती यांवर अवलंबून असते. दुसरा प्रश्न असा की जर तो पोकळ दिमाग नसेल तर पूर्वापार चालत आलेली धार्मिक श्रद्धा नाकारायला दुसरे काहीतरी कारण असलेच पाहिजे. होय, आहे. ते कोणते? इकडेच मी आता वळतो आहे. माझे म्हणणे असे की ज्या माणसाकडे वापरता येण्याजोगे काही एकविक बुद्धी आहे, तो मनुष्य नेहमी आपल्या भोवतालच्या परिस्थितीबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एखाद्या वेळी पुरावा उपलब्ध नसतो, तेव्हा तत्त्वज्ञान एक महत्त्वाचे कार्य बजावत असते. मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझा एक क्रांतिकारक मित्र म्हणत असे की माणसाच्या दुबळेपणातून तत्त्वज्ञान निर्माण होते. या जगाचे रहस्य त्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ, त्याचे का व कसे हे शोधण्याचा प्रयत्न करायला जेव्हा आपल्या पूर्वजांना भरपूर वेळ होता, तेव्हा त्यांच्याकडे प्रत्यक्ष पुरावे फारच थोडे उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःला सुचेल त्या मार्गाने विश्व रहस्याचे आकलन करत गेला आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या धर्मपंथाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये बराच फरक आढळतो. कधीकधी हा फरक अत्यंत परस्परविरोधी व संघर्षशील स्वरूप धारण करतो. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांमध्ये भेद आहे. इतकेच नव्हे तर या भूगोलाधातल्या वेगवेगळ्या विचार प्रणालीमध्येही भेद आहे. पौर्वात्य धर्मात मुस्लिम श्रद्धा ही हिंदू श्रद्धेशी मुळीच जुळणारी नाही. खुद्द हिंदुस्थानात देखील बुद्धवाद व जैनवाद हे ब्राह्मणवादातून खूपच वेगळे आढळतात. पुन्हा ब्राह्मणवादातही आर्य समाज आणि सनातन धर्म इत्यादी आंतरविरोधी प्रवाह आहेत. चर्वाक हा प्राचीन काळातला आणखी एक स्वतंत्र तत्त्वज्ञ आहे. त्या काळीही त्याने ईश्वराच्या अस्तित्वावर आव्हान दिले. हे सर्व पंथ मूलभूत प्रश्नांबाबत एकमेकांपासून भिन्न आहे
आणि प्रत्येकाला वाटते की आपलेच बरोबर आहे. हेच तर दुर्दैव आहे. जुन्या काळचे ऋषी व विचारवंत यांनी केलेले प्रयोग व मांडलेली तत्त्वज्ञाने यांचा अज्ञान विरुद्ध चाललेल्या आपल्या पुढच्या लढ्याला उपयोग करून घेऊन या गहाण प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी कट्टर निग्रही अबाधित श्रद्धेबद्दल स्तोम माजवून आपण आपली बौद्धिक निष्क्रियताच सिद्ध करत आहोत आणि अशा तऱ्हेने मानवी विकासात अडथळा बनण्याचा गुन्हा करत आहोत. विकास घडवायला सज्ज ठाकलेल्या माणसाला जुन्या श्रद्धेतील प्रत्येक बाबीबद्दल टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा लागतो व तिला आव्हान द्यावे लागते. प्रचलित श्रद्धेचा कानाकोपरा धुंडाळून त्याने प्रत्येक लहान सहान बाबींची विवेकनिष्ठ चिकित्सा करायला हवी. अशा बऱ्याच विचारांती जर त्याला एखाद्या सिद्धांतावर किंवा तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणे योग्य वाटले तर त्याच्या विश्वासाचे आपण स्वागत करू. त्याची विचार पद्धती चूक असू शकते, चुकीच्या मार्गाने गेलेली असू शकते किंवा खोटी व फसवी असू शकते, पण त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होऊ शकते. कारण बुद्धी हा त्याच्या जीवनाचा वाटाड्याचा असतो. पण केवळ श्रद्धा व अंधश्रद्धा धोकादायक आहे. ती मेंदू शिथिल करते आणि माणसाला प्रतिगामी बनवते. जो मनुष्य स्वतःला वास्तववादी म्हणतो त्याने संपूर्ण सनातन धर्माला आव्हान दिले पाहिजे. जर विवेकबुद्धीच्या प्रखर हल्ल्याला ती अंधश्रद्धा तोंड देऊ शकली नाही तर ती कोसळून पडेल. म्हणून सर्वप्रथम त्याने करण्याजोगी गोष्ट म्हणजे सर्व पुरातन श्रद्धांचा संपूर्ण निष्पात करून नव्या तत्त्वज्ञानाच्या उभारणीसाठी जागा मोकळी करायची. ही नकारात्मक बाजू झाली. यानंतर सकारात्मक बांधीच्या कामाला सुरुवात होते. जेव्हा कधीकधी जुन्या श्रद्धांमधला काही माल नव्या श्रद्धांच्या पूर्ण बांधणीसाठी वापरात आणला जाऊ शकतो. माझ्यापुरते म्हणाल तर मी हे प्रारंभीच मान्य करतो की या मुद्द्यासंबंधी मी जास्त अभ्यास करू शकलो नाही. परवाच्य तत्त्वज्ञान अभ्यासाची माझी फार इच्छा होती, पण मला तशी संधी व वाव कधी मिळाला नाही. पण जोवर नकारात्मक बाजूने अभ्यासाची चर्चा आपण करत आहोत तोपर्यंत मला वाटते की जुन्या श्रद्धांच्या सत्तेविषयी गंभीर संदेह उत्पन्न करण्याइतपत तरी माझी खात्री झाली आहे. निसर्गातील घडामोडींचे नियंत्रण व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ चैतन्यमय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल माझी पक्की खात्री झाली आहे. आमचा निसर्गावर विश्वास आहे आणि संबंध पुरोगामी चळवळीची दिशा ही आपल्या सेवेसाठी राबवण्यासाठी माणसाने निसर्ग काबूत आणण्याकडे आहे. या सर्व सृष्टीला चालवणारी एखादी चैतन्यमय शक्ती तिच्या मागे नाही, हे आमचे तत्त्वज्ञान आहे. धर्मश्रद्धेच्या सत्यतेबद्दल आस्तिक लोकांना आम्ही काही प्रश्न विचारतो. तुमच्या श्रद्धेनुसार जर ही पृथ्वी किंवा हे विश्व त्या सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तिमान अशा विधात्याने निर्माण केले असेल तर त्याने मुळात हे सर्व का निर्माण केले हे मला कृपया सांगाल काय? दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकांतिकांची ही सतत बदलती पण चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणी मात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले? कृपा करून हाच त्याचा कायदा आहे असे म्हणू नका. जर तो नियमांनी व कायद्यांनी बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही, तो आपल्यासारखाच गुलाम आहे. कृपा करून ही त्याची आनंद क्रीडा आहे असे म्हणू नका. नीरोने एक रोम जाळले, त्याने तशी अगदी थोडी माणसे मारली, त्याने फारच थोड्या शोकांतिका निर्माण केल्या आणि हे सर्व केले ते निव्वळ त्यांच्या आनंद उपभोगासाठी. आणि इतिहासात त्याचे स्थान काय आहे? इतिहासकार त्याचा कोणत्या नावाने उल्लेख करतात? सगळ्या जहरी विशेषणांचा त्यांच्यावर वर्षाव होत असतो. जुलमी, हृदयशून्य, विकृत व दुष्ट नीरोचा निषेध करून त्याची निंदा करणाऱ्या लिखाणाने पाण्याच्या पाने भरली. स्वतःच्या सुखासाठी एका चेंगीज खानाने हजारोंचे प्राण घेतले, तर आज आपण त्यांच्या नावावर देखील तिरस्कार करतो. तर मग प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटकेला, प्रत्येक क्षणाला असंख्य शोकांतिका घडवत आलेल्या व अजूनही घडत असलेल्या तुमच्या अनादि अंत नीरोचे ईश्वराचे समर्थन तुम्ही कसे करणार आहात? प्रत्येक क्षणी चंगीझखानलाही मागे टाकणाऱ्या त्यांच्या दृश्यकृत्यांचा तुम्ही कसा काय पाठपुरावा करणार आहात? खरोखरच नरक असणाऱ्या सततचा कटू असंतोष नांदणाऱ्या या जगाला त्याने निर्माणच का केले? मी विचारतो. जर त्याच्याकडे तसे सामर्थ्य होते तर परमेश्वराने मानवाला निर्माणच का केले? या सर्वांचे समर्थन काय? तुम्ही असे म्हणणार आहात का की यातना भोगणाऱ्या निष्पाप माणसांना पुढे बक्षीस देण्यासाठी आणि पापी लोकांना पुढे शिक्षा करण्यासाठी त्याने हे सर्व निर्माण केले? वा वा! एखाद्या माणसाने नंतर एक मुलायम सुखकारक मलय चोळण्यासाठी जर तुमच्या अंगाला जखमा केल्या तर तुम्ही त्याचे कुठवर समर्थन करणार आहात? भुकेल्या चवताळलेल्या स्नेहापुढे माणसे फेकायची आणि हिंस्रक पशुकर्मी मृत्यूनं जर ते वाचलेच तर त्यांची काळजी घ्यायची व
शुश्रूषा करायची. हे खेळ रोममध्ये ग्लॅडिएटर या प्रथेमध्ये होत असत. अशी संस्था स्थापन करणाऱ्या व त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचे हे कृत्य कितपत योग्य होते? आणि म्हणून मी विचारतो, त्या जाणत्या विधात्याने हे जग आणि त्यातला मानव का निर्माण केला? स्वतःचे सुख मिळवायला? तर मग नीरो आणि तो यात काय फरक? मुसलमान आणि ख्रिस्ती बांधवांनो, हिंदू तत्त्वज्ञान हे आणखी काही नाही काही कारणे पुढे करतच राहील. मी तुम्हाला असे विचारतो की वरील प्रश्नाला तुमचे उत्तर काय? तुम्ही पूर्वजन्मावर विश्वास ठेवत नाही. यातना भोगणाऱ्या निष्पाप माणसाच्या पूर्वसंचित पापांचे कारण तुम्ही पुढे करू शकणार नाही. मी असे विचारतो की शब्दातून जग साकार करायला 6 दिवसांचा हा खटाटोप त्या सर्वशक्तिमान ईश्वराने का केला आणि वर सर्व काही ठीक आहे असे तो का म्हणाला? त्या विधात्याला आज बोलवा, मागील इतिहास त्याला दाखवा, वर्तमान परिस्थितीविषयी त्याला विचार करू दे आणि मग पाहू या की सर्व काही ठीक आहे असे म्हणण्याचे धाडस त्याला होते का? कैदखान्यातील कोठड्या, झोपडपट्ट्यांत उपाशी पोटी झिजत पडलेले लाखो जीव, भांडवलशाही पिसासूंकडून त्यांच्या रक्तशोषणाची क्रिया धीमेपणाने म्हणा किंवा उदासीने निहाळत राहणारे पिळले जाणारे कामगार पाहून साधे तारतम्य असलेल्या कुणाही माणसाच्या अंगावर शहारे येतील. अशा प्रकारे होत असलेला मानवी शक्तीचा अपव्यय, गरजू श्रमिक लोकांना वाटण्याऐवजी समुद्रात फेकून दिले जाणारे जास्तीचे उत्पादन आणि मानवी हाडांनी भरलेल्या पायावर उभे असलेले राजवाडे, हे सर्व पाहू दे आणि मग म्हणू दे सर्व काही ठीक आहे. का आणि कशासाठी हा माझा प्रश्न आहे. तुम्ही गप्प आहात. ठीक आहे, मी पुढे जातो. तुम्ही हिंदूंनो, तुम्ही मानता की या जन्मी कष्ट सोसणारे हे मागच्या जन्मी पाप केलेल्यांच्या कोठीतले आहे. ठीक. तुम्ही म्हणता की या जन्मी जुलूम करणारे हे त्यांच्या पूर्वजन्मात महात्मे होते म्हणून ते आज सत्ता सुख उपभोगत आहेत. मला हे कबूल आहे की तुमचे पूर्वज फार धूर्त होते. विवेकनिष्ठ विचार करण्याचे व देवाधर्मावरील अविश्वासासंबंधी चालवणारे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांनी भक्कम शस्त्रे घडवण्याचा प्रयास केला. पण आताच्या त्यांच्या उच्च जन्माचे हे कारण कितपत टिकाव धरू शकते याचे आपण परीक्षण करूया. सर्वात प्रसिद्ध व मान्यवर अशा कायदेपंडितांच्या दृष्टिकोनातून गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे समर्थन फक्त 3 किंवा 4 प्रकारे होऊ शकते. मुख्य 3 प्रकार म्हणजे बदला घेणारे, सुधारणेला चालना देणारे किंवा आणखी गुन्ह्यांना प्रतिबंध करणारे शासन. सर्व आधुनिक विचारवंतांनी बदला घेण्यासाठी शिक्षा ही कल्पना निषिद्ध ठरवली आहे. गुन्ह्यांचा निरोध करण्याकरता शिक्षा ही विचाराची पद्धतही त्याज्य ठरवली जाऊ लागली आहे. मानवजातीच्या विकासाला आवश्यक आणि अपरिहार्य अशी कल्पना फक्त सुधारण्यासाठी शिक्षा हीच आहे. समाजाला उपयुक्त आणि कार्यक्षम शांतताप्रिय नागरिक म्हणून गुन्हेगाराला समाजामध्ये परता येता यावे हा या शिक्षा पद्धतीचा कटाक्ष आहे. परंतु आपण घटकाभर त्यांना गतजन्मीचे गुन्हेगार समजले तरी अशांना देव जी शिक्षा ठोठावतो ती कशा प्रकारची असते? तुमचे असे म्हणणे आहे की तो त्यांना गाय, मांजर, झाडप, झुडप, पशु, पक्षी वगैरे जन्म देऊन जगात पाठवतो. तुम्ही त्यांची संख्या 84 लक्ष ठरवली आहे. मी तुम्हाला असे विचारतो की याचा माणसाची सुधारणा होणाऱ्या दृष्टीने काय परिणाम होतो? पाप केल्यामुळे पूर्वीच्या जन्मी मी गाढव म्हणून जन्मलो होतो म्हणून आता मी नीट वागतो असे सांगणारे किती माणसे तुम्हाला भेटली आहेत? एकही नाही. तुमच्या पुराणातले दाखले देऊ नका. तुमच्या पुराणकथांना परामर्श घ्यायला मला आता सवड नाही. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे का गरीब असणे हे जगातले सर्वात मोठे पाप आहे. गरिबी हे पाप आहे, ही शिक्षा आहे. आणखी जास्त गुन्हे करण्यास प्रवृत्त करीन नव्हे भाग पाडेल. अशा शिक्षेचे प्रकार सुचवणाऱ्या गुन्हेशास्त्रांची, कायदेपंडितांची आणि कायदे करणाऱ्यांची तुम्ही प्रशंसा कराल काय? तुमच्या ईश्वराने हा विचार आधी केला नव्हता का की त्यालाही अनुभवातून हे शिकायचे होते? मानवजातीला सोसाव्या लागणाऱ्या अपरंपार यातनांच्या कष्टाच्या बदल्यात एखाद्या चांभार किंवा म्हाताराच्या गरीब व अशिक्षित कुटुंबात जन्माला येणाऱ्या माणसाच्या नशिबी काय लिहिलेले असते असे तुम्हाला वाटते? तो गरीब असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही. उच्च जातीत जन्मल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या इतर माणसाकडून त्याचा द्वेष केला जातो, त्याला दूर ठेवले जाते. त्याच्या नशिबी आलेले अज्ञान, गरिबी आणि त्याला मिळणारी अपमानाची वागणूक यामुळे त्याच्या मनात समाजाविषयी कटुता निर्माण होते. समाज त्याने एखादे पाप केले तर त्याचे प्रायश्चित कुणाला भोगावे लागते? देवाला, त्याला स्वतःला की समाजातल्या प्रतिष्ठितांना व सुशिक्षितांना?
मग रूक व अहंकारी ब्राह्मणाकडून जाणीवपूर्वक ज्यांनी अज्ञानी ठेवण्यात आले, तुमच्या पवित्र वेदग्रंथातील थोडीशी देखील वाक्ये कानावर पडली म्हणून ज्यांना कानात वितळलेले शिशे ओतून घेण्याची शिक्षा मिळत असे, अशा माणसांना मिळणाऱ्या शिक्षेचे काय? त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांच्यासाठी कुणाला जबाबदार धरले जावे आणि कुणी त्याचे दुष्परिणाम सहन करावे? माझ्या प्रिय मित्रांनो, हे सिद्धांत म्हणजे मुठभर प्रस्थापित लोकांनी शोधलेल्या युक्त्या आहेत. या सिद्धांताच्या आधारे त्यांनी बळकावलेल्या सत्तेचे, संपत्तीचे आणि श्रेष्ठत्वाचे ते समर्थन करतात. होय, बहुधा अपटन सिन्क्लेअरने कुठेतरी असे लिहिले आहे की माणसाला फक्त अमरत्वावरच विश्वास ठेवायला लावा आणि मग त्यांनी संपत्ती व मालमत्ता खुशाल लुबाडा. कदाचित अजिबात कुरकुर न करता तो त्यामध्ये तुम्हाला मदतही करेन. धर्मोपदेश आणि सत्ताधारी यांच्यातल्या युतीमुळेच तुरुंग, वधस्तंभ, दंडुका आणि हे धार्मिक विचार जन्माला आलेले आहे. मी तुम्हाला असे विचारतो की जेव्हा एखादा माणूस पाप किंवा गुन्हा करतो तेव्हा अशा माणसाला तुमचा तो सर्वशक्तिमान ईश्वर परावृत्त का करत नाही? असे करणे त्याला सहज शक्य आहे. युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने का ठार मारले नाही किंवा त्याच्यातील युद्धाची उर्मी का गाडली नाही? महायुद्धाने मानवजातीवर कोसळणारी आपत्ती त्याला अशा प्रकारे टाळता आली असती. हिंदुस्थानला स्वातंत्र्य करण्याची भावना तो ब्रिटिशांच्या मनात का निर्माण करून टाकत नाही? उत्पादनाच्या साधनांवरचा आपला वैयक्तिक मालकी हक्क सोडवा अशी उत्साही परोपकारी भावना तो सगळ्या भांडवलदारांच्या मनात का रुजवत नाही? अशा मार्गाने सर्व श्रमिक जनतेचीच नव्हे तर संपूर्ण मानवी समाजाची भांडवलशाहीच्या दास्यातून मुक्तता तो का करीत नाही? समाजवादी सिद्धांताच्या व्यवहार्यतेविषयी तुम्हाला चिकित्सा करायची आहे ना? तो प्रत्यक्षात उतरवण्याचे काम मी तुमच्या परमेश्वरावर सोपवतो. सर्वसाधारण लोककल्याण हा समाजवादाचा लाभ आहे असे लोक मान्य करतात, पण तो अव्यवहार्य आहे या सबबीखाली त्याला विरोध करतात. मग परमेश्वरालाच मध्यस्थी करू दे आणि व्यवस्थितपणे रचना करू दे. आता उगाच गुळमुळत हरकती पुढे करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा काही उपयोग नाही. मला तुम्हाला असे सांगवायचे आहे की ईश्वराची तशी इच्छा आहे म्हणून इंग्रजांचे राज्य आपल्यावर नाही तर त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आपण त्याला विरोध करण्याचे धैर्य दाखवत नाही म्हणून आहे. देवाच्या सहाय्याने ते आपल्याला त्यांच्या अंकित ठेवत नाहीत, तर बंदुका, दारुगोळा, काडतुसे, पोलीस सैन्य आणि आपली उदासीनता ही कारणीभूत आहे. आणि याच्यामुळे एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून राक्षसी पिळवणूक करणे यांसारखे मानवी समाजाच्या दृष्टीने एक घृणास्पद पाप ते अत्यंत यशस्वीपणे करत राहता. कुठे आहे देव? काय करतोय तो? मनुष्य प्राण्यांच्या या यातनांमुळे त्याला अत्यंत आनंद होतो आहे का? नीरो, चंगीस खान त्यांचा धिक्कार असो. या विश्वाची आणि माणसाची उत्पत्ती कशी झाली याचे मी स्पष्टीकरण कसे देतो असा तुमचा प्रश्न आहे का? ठीक आहे, ते मी सांगतो. चार्ल्स डार्विनने या विषयावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. त्याचा अभ्यास करा. सोहम स्वामींचे कॉमन सेन्स हे पुस्तक वाचा. काही प्रमाणात ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. विश्वाची व माणसाची उत्पत्ती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तारकामंडळातील वेगवेगळ्या पदार्थाच्या मिश्रणाने ही पृथ्वी तयार झाली आहे. कधी इतिहासात शोधा. त्याच प्रक्रियेने पशु आणि शेवटी मानव तयार झाला. प्राणीजातीची उत्पत्ती हा डार्विनचा ग्रंथ वाचा आणि त्यानंतर सर्व प्रगती ही मानवाचा निसर्गाशी सतत चालणारा संघर्ष व त्याच्या निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न यामुळे झाली आहे. या प्रक्रियेचे अगदी थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचे तर ते असे आहे. तुमचा पुढचा युक्तिवाद बहुतेक असा असेल की पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे नाही तर मग कशामुळे एखादे मूल जन्मतात आंधळे किंवा पांगळे निपजते? जीवशास्त्राने या प्रश्नाचे स्पष्टीकरण असे दिले आहे की ती जीवशास्त्रीय अशी घडामोड आहे. आपल्या अपत्याच्या जन्मापूर्वीच त्याला अपंग करण्याची पूर्व जबाबदारी सुजाण आणि अज्ञानी असणाऱ्या त्याच्या आईबापांवर असते असे या जीवशास्त्रांचे म्हणणे आहे. बालिश असला तरी तुम्ही आणखी एक प्रश्न अर्थातच मला विचारणार. जर देव अस्तित्वात नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास लोकांनी सुरुवात तरी कशी केली? याला माझे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर असे आहे, जसा ते भूतपिशाच्यावर विश्वास ठेवायला लागले तसेच हे सुद्धा झाले. फरक इतकाच की ईश्वरावरची श्रद्धा ही सर्वसामान्य पातळीवरची असते आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञानही चांगले प्रगत आहे. लोकांना आपले गुलाम ठेवण्यासाठी पिळवणूक करणारे धूर्त लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देतात आणि मग आपल्या विशेष अधिकारयुक्त स्थानाला त्यांच्याकडून पावित्र्य व मान्यता प्राप्त करून घेतात आणि यातच धर्माचा उगम झाला आहे असे काही जहालमतवाद्यांचे मत आहे, पण ते मला मान्य नाही. जरी सर्व श्रद्धा, धर्मपंथ आणि इतर अशा संस्था ह्या पुढे जुलमी व पिळवणूक करणाऱ्या संस्था, व्यक्ती व वर्ग यांना पाठिंबा देणाऱ्या बनल्या आहे, या जहालांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. राजाविरुद्ध बंड करणे हे प्रत्येक धर्माने पापच मानले आहे.
देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी स्वतःचीच अशी कल्पना आहे की माणसाच्या मर्यादा, नोबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसावर आवार घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. स्वतःचे खास असे नियम व आईबापांची उदार सहृदयता या दोहोंनी परिपूर्ण अशा देवाची कल्पना जास्त तपशीलवारपणे पुढे रंगवली गेली. माणूस समाजाला विघातक ठरवू नये यासाठी प्रतिबंध उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा या हेतूने दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. देवाचे दयाळू व वात्सल्य वृत्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र, मदतनीस अशा रूपात उपयोगी पडू लागला. विश्वासघात झाल्यामुळे किंवा सर्व आपत्स्वैकियांनी दूर केल्यामुळे मनुष्य जेव्हा अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हा आपल्या मदतीला व आधार द्यायला आपला एक सच्चा आपत्त अजूनही आहे आणि तो विधाता आहे, सर्वशक्तिमान आहे या कल्पनेमध्ये त्याला आधार मिळतो आणि आदिमानवाच्या काळात ही गोष्ट खरोखरच उपयोगी होती. नैराश्यामध्ये ईश्वराच्या संकल्पनेचे फार सहाय्य होते. मूर्तिपूजा, धर्माच्या कोत्या, समजुती या गोष्टीबरोबर ईश्वराच्या या श्रद्धेविरुद्धही समाजाने लढा द्यायला हवा. तसेच मनुष्य जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहून वास्तववादी बनून पाहतो तेव्हा त्याने श्रद्धा दूर फेकायला हवी. पण परिस्थितीमुळे तो कोणत्याही निराशेत किंवा संकटात सापडला तरी त्या सर्वांचा समर्थकपणे मुकाबला करण्याचा पुरुषार्थ दाखवायला हवा. माझी अवस्था नेमकी अशीच आहे. मित्रांनो, हा माझा पोखळ दिमाग नव्हे. नास्तिक बनणारा या माझ्या विचार पद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. अशा माणसाच्या दृष्टीने पाहिले तर दैनंदिन पूजा व ईश्वराची श्रद्धा या सर्वात स्वार्थी आणि स्वतःला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत असे मी मानतो. मला ठाऊक नाही की देवावरची श्रद्धा आणि प्रार्थना यांची माझ्या बाबतीत काही मदत होईल की त्यांच्यामुळे माझी अवस्था आहे त्यापेक्षा बिकट होईल. सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या नास्तिकाबद्दल मी वाचले आहे आणि त्याचप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान ठेवून उभे राहणाऱ्या माणसासारखे वागण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी यातून कसा काय पार पडतो ते पाहूया. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितले. मी जेव्हा माझ्या नास्तिकतेविषयी त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, तुझ्या अखेरच्या दिवसांत तू देवावर विश्वास ठेवू लागशील. मी म्हणालो, नाही महाशय, असे कधीच होणार नाही. असे करणे म्हणजे तोंडाला काळिमा फासणारे आणि मनोधैर्य खचणारे कृत्य आहे असे मी समजेन. स्वार्थी हेतूंसाठी मी प्रार्थना करणार नाही. वाचक आणि मित्र हो, याला तुम्ही पोकळ ऐट म्हणाल काय? तशी जर ती असेल तर मला तिचा अभिमान आहे.